रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी, खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले। नाशिकच्या सटाण्यात कोट्यवधी रुपये खर्चून देखील रस्ता अपूर्णच। भवाडे गावात रोडचं 3 वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊन सुद्धा अद्याप रस्ता आणि पूल पूर्ण नाही। स्थानिक आदिवासी नागरिकांची जीवघेणी कसरत। नाशिकच्या सटाणा शहरात थरकाप उडवणारी घटना। खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार टँकरच्या खाली आला। सुदैवानं दुचाकीस्वार दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्यामुळे अनर्थ टळला। अपघाताची संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद। जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावात विद्यार्थिनींवरती चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ। मानव विकास योजनेची बस नसल्यामुळे 60 ते 65 विद्यार्थिनींना रोज 2-3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतंय। तक्रार करून सुद्धा कुणी दखल घेत नसल्याचा विद्यार्थिनींचा आरोप। उल्हासनगरहून पवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य। खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ। मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का, नागरिकांचा सवाल। कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण होण्याआधीच उद्घाटनाचा घाट। 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं उद्घाटन होणार। 4 दिवसात अपूर्ण कामं पूर्ण केली जाणार का, रंगकर्मींचा सवाल।